प्रत्येकाच्या अंगात एक ना एक किडा असतो, पण लोकांना काय माहीत नाही. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे शिवाजी महाराजांची मूर्ती कशी बनवतात. तर माझं नाव आहे अभिजित लहाने. चला टाइमपास न करता व्हिडिओची सुरुवात करूया. तर हा सगळ्यात माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आहे, तर नक्की आवडला तर लाईक करा. माझ्या हातामध्ये आहे सिलिकॉन रबरचा मोल्ड. आपण याच्यामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती याच्यामध्येच बनवायची आहे. याला तुम्ही पूर्णपणे पाहू शकता. याला बोलतात मोल्ड कव्हर. हा मोल्ड कव्हर समोरच्या भागातला आहे, याला तुम्ही पूर्णपणे पाहू शकता. हा मोल्ड कव्हर पूर्ण पीओपीचा बनलेला आहे. याला मीच बनवला आहे. याला आपण पूर्ण चारी साईड पूर्ण पाहू शकतात. हा आहे मोल्ड कव्हरचा दुसरा भाग. याला तुम्ही पूर्णपणे पाहू शकतात. हा पूर्ण पीओपीचा बनलेला आहे. तर आपण मूर्ती बनवायला सुरुवात करूया. मोल्डला दोन्हीकडून जोडण्यासाठी हे आपल्याकडे नट बोल्ट आहे. याला आपण फिक्स करूया. तर आपण मूर्तीचा पहिला बेस घेऊया. तर आपल्याला मोल्डमध्ये सिलिकॉन रबर आपल्याला फिक्स करायचं आहे. आपल्या साच्याला पूर्णपणे फिक्स करायचं आहे. नाही जर केला तर आपल्याला मूर्त्यामध्ये आपल्या चुक्या बरोबर दिसतील. तर आपल्याला त्याच्यावर मोल्ड कव्हर अटॅच करायचा आहे. दोन्ही रबर खाली वरून बरोबर चिपकवायचे आहे. नाही जर चिपकले तर मूर्ती आपली वाकडी तिकडे येऊ शकते. तर आपल्याला दोन्ही साईडने नट बोल्ट फिक्स करून घ्यायचे आहे. रबर वर खाली नाही झालं पाहिजे, म्हणून आपल्याला दोन्ही करून फिक्स करून घ्यायचे आहे. तर मी या डब्यात घेतलेला आहे पीओपी आणि मार्बल पावडर. जर आपण मिक्स नाही केलं त्याच्यावर आपल्याला बबल्स येऊ शकतात. तर आपल्याला बबल्सला फूक मारून फोडायचे आहे. आपल्या मालाला पूर्णपणे बनवून घ्यायचे आहे. One minute, 37 seconds later. पहिली लेयर डिटेलिंगसाठी असते, त्यामुळे मूर्तीची बनवट बरोबर येते. अशाच प्रकारे आपले 4-5 लेयर बनवून घ्यायची आहे. तर 4-5 लेयर होऊन गेल्यावर आपल्याला मिडल आणि लास्ट लेयर घेऊन मोल्डला पूर्णपणे पीओपीने भरून घ्यायचे आहे. एक मूर्ती बनवायला आपल्याला 1 तास किंवा लागू शकतो. The next day. आता आपल्याला मोल्डवरचं कव्हर काढायचं आहे. त्याच्या आधी आपण नट काढून घेऊ.
आता आपल्याला मूर्तीचं पाठीमागचं कवर काढून घेणार आहे. मग हळूहळू मूर्तीला आपण बाहेर काढूया. आपल्याला समोरचा मोल्ड कवर काढून घेणार आहे. याच्यानंतर आपण कवरमधून मूर्तीला हळूहळू बाहेर काढून घेऊ. आता फायनल मूर्ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे.